सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात मित्रांनो? मजेतच असणार. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टँडर्ड 4th सब्जेक्ट इंग्लिश युनिट 2.2 टॉकिंग टू रघु काका. या लेसनची आपण आज एक्सरसाइज म्हणजेच क्वेश्चन अँड आन्सर सोडवणार आहोत. तर मित्रांनो, चला उशीर न करता आपण त्याचे क्वेश्चन अँड आन्सर्स म्हणजेच एक्सरसाइज सोडूयात. तर मित्रांनो, येथे आपल्याला डी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, लिसन अँड डू म्हणजे ऐका आणि करा. त्यात आपल्याला मेकिंग मसाला बटर मिल्क म्हणजे मसाला ताक बनवणे याची आपल्याला स्टेप बाय स्टेप रेसिपी दिलेली आहे, ते आपण पाहूयात. व हे तुम्ही घरीही बनवू शकता आणि आनंदाने ते पिऊ शकता. तर मित्रांनो, मसाला ताक हे आपल्या शरीरासाठीही खूप उपयुक्त आहे. जेवण केल्यानंतर ते पिल्याने आपले जेवण लवकर व खूप चांगल्यारीत्या पचते. तर मित्रांनो, चला पाहूयात. तर मित्रांनो, इथे आपल्याला इंग्रेडियंट्स दिलेले आहेत, ते आपण पाहूयात. तर मित्रांनो, इथे आपल्याला इंग्रेडियंट्स दिलेले आहेत, ते आपण पाहूयात. फर्स्ट आहे कर्ड म्हणजे दही, सेकंड आहे वॉटर म्हणजे पाणी, थर्ड आहे सॉल्ट म्हणजे मीठ, व चौथा आहे कोरिएंडर लिव्हज म्हणजे कोथिंबीर, पाचवा आहे जिंजर म्हणजे आले, व सहावं आहे क्युमिन पावडर म्हणजे जिरेपूड. तर मित्रांनो, फर्स्ट स्टेप आपल्याला दिलेले आहे, टेक 1 कप ऑफ कर्ड इन अ बाउल म्हणजे एका वाटीत 1 कप दही घ्या. तर इथे आपल्याला ते दाखवलेले आहे. सेकंड स्टेप आहे, ऍड 1 कप ऑफ वॉटर म्हणजे 1 कप पाणी त्यात घाला, जसे की इथे आपल्याला दाखवले आहे. देन थर्ड स्टेप आहे, मिक्स इट वेल म्हणजे ते चांगले मिसळा. त्याला आपल्याला साहित्याच्या उपयोगाने मिसळून घ्यायचे आहे. व फोर्थ स्टेप आहे, ऍड सॉल्ट अँड क्युमिन पावडर म्हणजे मीठ आणि जिऱ्याची पूड घाला. हे पहा, इथे ते ऍड करत आहेत. मीठ आणि जिऱ्याची पूड घातल्याने त्याला एक वेगळा स्वाद येतो, त्यामुळे ते घालणे आवश्यक आहे. फिफ्थ स्टेप आहे, ऍड ग्रॅटेड जिंजर म्हणजे किसलेले आले घाला. किसलेले आले ते पहा, हे घालत आहेत. त्या प्रकारे आपल्याला त्या मसाला ताकमध्ये तेही ऍड करायचे आहे. व सिक्स्थ स्टेप आहे, ऍड चॉप्ड कोरिएंडर लिव्स म्हणजे चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घाला. मित्रांनो, मसाला ताकचे मेन इन्ग्रेडियंट म्हणजे त्याची कोथिंबीरच असते. त्या कोथिंबीरने त्याला स्वाद येतो. सेवन्थ स्टेप, त्यात लिहिलेले आहे, स्टीर इट म्हणजे ते ढवळा. ते चांगल्या रीतीने ढवळून हे पहा, असे सुंदर असे मसाला ताक तयार होईल. युअर मसाला बटर मिल्क इज रेडी म्हणजे तुमचे मसाला ताक तयार आहे व ते तुम्ही आनंदाने पिऊ शकता. तर मित्रांनो, चला आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. थिंक अँड एनलिस्ट द वर्ड्स रिलेटेड टू गिवन पिक्चर्स म्हणजे दिलेल्या चित्रांशी संबंधित शब्दांचा वापर करा आणि त्यांची यादी करा. मित्रांनो, आपल्याला इथे जे शब्द दिलेले आहेत त्यांच्या संबंधित जे शब्द असतील ते आपल्याला विचारात आणायचे आहेत व त्यांची यादी करायची आहे. चला आपण पाहूयात. तर चला मित्रांनो, तुमच्या समजण्यासाठी मी इथे एक सुंदररित्या असा एक बॉक्स बनवलेला आहे, तो आपण पाहूयात. तर फर्स्ट जो वर्ड आहे तो कर्ड म्हणजे दही, व त्याशी रिलेटेड वर्ड्स म्हणजे सुअर म्हणजे आंबट, व सेकंड थिक म्हणजे जाड, थर्ड व्हाईट म्हणजे पांढरा, फोर्थ हेल्दी म्हणजे निरोगी, अँड फिफ्थ मेड फ्रॉम मिल्क म्हणजे दुधापासून बनवलेले. देन सेकंड वर्ड आहे चीज म्हणजे चीजच. तर त्याशी रिलेटेड वर्ड्स खालीलप्रमाणे आहेत, डेअरी प्रोडक्ट म्हणजे दुग्धजन्य पदार्थ, व दुसरा आहे येल्लो अँड व्हाईट म्हणजे तो त्याचा रंग दाखवत आहे, पिवळा आणि पांढरा. देन थर्ड आहे सॉफ्ट अँड हार्ड म्हणजे मऊ किंवा कठोर असते. अँड फोर्थ आहे टेस्टी म्हणजे चवदार. आणि फिफ्थ आहे मेड फ्रॉम मिल्क, हेही दुधापासून बनवले जाते. देन तिसरा वर्ड आहे बटर म्हणजे लोणी. त्याशी संबंधित वर्ड म्हणजे सॉफ्ट म्हणजे मऊ, येलो म्हणजे पिवळा, स्मूथ म्हणजे गुळगुळीत,
व युज्ड इन कुकिंग म्हणजे स्वयंपाक मध्ये वापरलेले, आणि लास्ट मेड फ्रॉम मिल्क म्हणजे हेही दुधापासून बनवले जाते. व नेक्स्ट वर्ड आहे घी. घी म्हणजे तूप. ते आपण रोजच खातो मित्रांनो. तर त्याशी संबंधित शब्द म्हणजे प्युअर म्हणजे शुद्ध, येलो म्हणजे पिवळा, ऑइली म्हणजे तेलकट, युज्ड इन कुकिंग म्हणजे स्वयंपाकघरात वापरले जाते, आणि लास्ट मेड फ्रॉम मिल्क म्हणजे हेही दुधापासून बनवले जाते. आणि नेक्स्ट वर्ड आहे पेढा. पेढा हा गोड असतो, त्यामुळे फर्स्ट वर्ड आहे स्वीट, देन सेकंड वर्ड आहे सॉफ्ट, थर्ड वर्ड आहे राऊंड म्हणजे गोल, फोर्थ वर्ड आहे डिलिशियस म्हणजे स्वादिष्ट, आणि लास्ट वर्ड आहे दुधापासून बनवलेले म्हणजे मेड फ्रॉम मिल्क. तर मित्रांनो चला आपण पुढील क्वेश्चन पाहूयात. तर मित्रांनो लास्ट क्वेश्चन आहे एनलिस्ट कॅरेक्टर्स फ्रॉम द अबोव कन्व्हर्सेशन अँड डिस्कस अबाउट देम. म्हणजे वरील संभाषणातील पात्रांची निवड करा आणि त्यांच्याबद्दल चर्चा करा. तर मित्रांनो या डायलॉग मध्ये जे जे पात्र आहेत त्यांबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे, तर ते आपण पाहूयात. तर मित्रांनो फर्स्ट कॅरेक्टर आहे रघु काका द मिल्कमॅन. तर मित्रांनो त्यांच्याबद्दल फर्स्ट जे सेंटेन्स आहे ते असे की रघु काका इज अ काइंड अँड हार्डवर्किंग मिल्कमॅन. म्हणजे रघु काका एक दयाळू आणि मेहनती दूधवाले आहेत. सेकंड इज ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग अँड ब्रिंग्स फ्रेश मिल्क फ्रॉम हिज फार्म. म्हणजे ते सकाळी लवकर उठतात आणि आपल्या शेतातून ताजे दूध आणतात. देन थर्ड इज ही हॅज बोथ काउज अँड बफेलोज दे गिव्ह मिल्क एव्हरी डे. म्हणजे त्यांच्याकडे गाई आणि म्हशी दोन्ही आहेत, त्या रोज दूध देतात. देन फोर्थ इज ही डिलिव्हर्स मिल्क टू मेनी हाऊसेस इन द टाउन. म्हणजे ते शहरातील अनेक घरांना दूध पोहोचवतात. देन सेकंड कॅरेक्टर आहे रिया. रिया इज अ पोलाइट अँड क्युरियस गर्ल. म्हणजे रिया एक विनम्र आणि जिज्ञासू मुलगी आहे. देन सेकंड सेंटेन्स इज शी ग्रीट्स रघु काका वार्मली अँड आस्क्स क्वेश्चन्स अबाउट मिल्क अँड अॅनिमल्स. म्हणजे ती रघु काकांचे आपुलकीने स्वागत करते आणि दूध व जनावरांविषयी प्रश्न विचारते. व थर्ड सेंटेन्स आहे शी लव्स मिल्क अँड एन्जॉयज द मिल्क प्रोडक्ट्स लाईक कर्ड, बटर, घी अँड आईस्क्रीम. म्हणजे तिला दूध खूप आवडते आणि ती दही, लोणी, तूप, आईस्क्रीम यांसारखे दुग्धजन्य पदार्थांचा आस्वाद घेते. देन थर्ड अँड लास्ट कॅरेक्टर आहे आरव. आरव इज अन इन्क्विस्टिव्ह अँड थॉटफुल बॉय. म्हणजे आरव हा जिज्ञासू आणि विचारशील मुलगा आहे. देन सेकंड सेंटेन्स इज ही आस्क्स अबाउट द अॅनिमल्स ऑन द फार्म अँड हाऊ मिल्क इज युज्ड. म्हणजे तो शेतातील जनावरांबद्दल आणि दुधाचा वापर कसा होतो याबद्दल विचारतो. देन थर्ड सेंटेन्स इज ही शेअर्स हाऊ हिज मदर मेक्स कर्ड फ्रॉम मिल्क अँड ऍड्स मिल्क टू टी. म्हणजे त्याची आई दुधापासून दही कसे बनवते आणि चहामध्ये दूध कसे घालते हे तो सांगतो. तर मित्रांनो असा होता आपला क्वेश्चन अँड अँसर्सचा व्हिडिओ. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअरही करा. तर चला भेटूया आपण पुढच्या अशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.